हॅलो स्टुडंट्स, आपण पेपर 2 मधला चॅप्टर तिसरा सेमीकंडक्टर डिजिटल आयसीज बघत आहोत. यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये TTL नॅन्ड गेट बघितलेला आहे. ठीक आहे. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे TTL नॉर गेट. आता नॉर गेट बेसिकली आपण बघितलेला आहे. नॉर गेटचा जर सिम्बॉल बघितला आपण तर या पद्धतीने हा ऑरचा सिम्बॉल आणि त्याच्या पुढे जर बबल जोडला तर काय तयार होतो? नॉर. राईट. तर हा जो काही नॉर गेट आहे, हा नॉर गेट आपण बघितलेला आहे. त्याचा ट्रूथ टेबलसुद्धा आपण पाहिलेला आहे. ट्रूथ टेबलमध्ये आपण काय घेतलं होतं? इनपुट्स आणि आउटपुट 0 0 0 1 1 0 आणि 1 1 दोन इनपुट जर असतील तर ह्या पॉसिबिलिटीज असू शकतात इनपुटच्या. एक तर इनपुट 0 0 असू शकतं, म्हणजे त्याला दोन इनपुट्स आहेत, एक ए एक बी. राईट. म्हणजे ते 0 0 असू शकतं, 0 1 असू शकतं, 1 0 असू शकतं किंवा 1 1 असू शकतं. आणि याचं जे आउटपुट आहे ते कोणाच्या अपोजिट आहे? तर ऑर गेटच्या अपोजिट आहे. याचं बुलियन इक्वेशन जर आपण बघितलं तर ते काय आहे? ए प्लस बीचा टोटल बार. राईट. मग याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू टाकल्या 0 0 तर काय होईल? 0 अधिक 0 0 अधिक 0 काय येईल आन्सर? 0. आणि त्याचं काय येईल? टोटल कॉम्प्लिमेंट. राईट. बार आहे, म्हणजे त्याचा आन्सर काय येईल? 1. राईट. तसंच 0 प्लस 1चा आन्सर काय येईल? 0 प्लस 1 1 आणि त्याचं कॉम्प्लिमेंट केलं तर 0. 1 प्लस 0 1 आन्सर आलं 1 आणि त्याचं कॉम्प्लिमेंट आहे 0. तसंच 1 प्लस 1 1 आणि त्याचं कॉम्प्लिमेंट 0. राईट. म्हणजे जो काय आपला नॉर गेट आहे त्याचं आउटपुट जे आहे ते या पद्धतीचं तुम्हाला बघायला मिळेल. राईट. तर आता आपल्याला हाच जो काही लॉजिक गेट होता नॉर गेट. राईट. तर ह्या नॉर गेटच्या आतमध्ये जर आपण TTL जर फॅमिली थ्रू जर सर्किट बनवलं, ट्रान्झिस्टरच्या थ्रू आपण जर सर्किट बनवलं तर ते कसं असेल? तर या पद्धतीचं असेल. त्यालाच आपण काय म्हणूयात? TTL नॉर गेट. राईट. म्हणजे आपल्याला ट्रान्झिस्टर लॉजिकने काय तयार करायचं आहे? तर नॉर गेट तयार करायचा आहे. ठीक आहे. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची डायग्राम आहे. बघा, सर्किट डायग्राम आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर आपला लास्ट लेक्चरमध्ये आपला जो टॉपिक झालेला आहे बघा, ब्लॅक कलरची जी काही डायग्राम आहे. राईट. ब्लॅक कलरची जी काही डायग्राम आहे नीट समजून घ्या. बघा, ब्लॅक कलरची जी काही डायग्राम आहे म्हणजे ही डायग्राम. राईट. हे सगळं एवढं ही जी काही डायग्राम दिसते म्हणजे T1 T2 T3 T4 D3 आणि D1 D2 आणि आउटपुट इनपुट्स हे आपण बघितले होते त्याच पद्धती मध्ये आहे. राईट. म्हणजे आपण जी अगोदरची जे काही नॅन्ड गेट बघितला होता TTL नॅन्ड गेट. राईट. तर ती डायग्राम सेम टू सेम आहे. फक्त याच्यामध्ये काय ॲड झालं आहे? तर नवीन दोन गोष्टी ॲड झालेल्या आहेत. त्या कोणत्या? तर त्या बघा, इथे दिसतंय तुम्हाला दोन ट्रान्झिस्टर ॲड झालेले, एक म्हणजे T5 आणि एक म्हणजे T6. राईट. या ठिकाणी दोन ट्रान्झिस्टर ॲड झालेले आहेत. अगोदर T1 T2 T3 T4 हे जर बघितले तुम्ही डायग्राम तर ही सेम टू सेम डायग्राम कोणासारखी आहे? TTL नॅन्ड गेटसारखी आहे. जर लास्ट लेक्चरला समजलं नसेल तर ती डायग्राम किंवा ती व्हिडिओ पुन्हा एकदा बघून काढा. राईट. आणि त्यानंतर मग पुन्हा जर तुम्ही आले इकडे तर तुम्हाला लगेच समजून जाईल की तीच डायग्राम आहे. त्या डायग्राममध्ये आपण काय ॲड केलं आहे फक्त? तर हा T5 आणि T6 हे दोन ट्रान्झिस्टर या ठिकाणी ॲड केलेले आहेत. ठीक आहे. त्यापैकी इथे आपण मल्टिपल इमिटर ट्रान्झिस्टर जोडला होता आणि इथं बी टर्मिनल दिला होता. राईट. कोणत्या? TTL नॅन्ड गेटसाठी. पण TTL नॉर गेटसाठी आपण काय केलेलं आहे? या ठिकाणी बी टर्मिनलसाठी सेपरेटली T5 जोडलेला आहे. राईट. आणि जसा इकडे म्हणजे इथे जर T1 बघितला, ए इनपुटसाठी जर T1 आहे पहिला, तर बी इनपुटसाठी T5 आहे. राईट. आणि T1च्या नंतर दुसरा जो काही त्याचा लोड आहे तो T2 आहे, तसा T5 नंतर T6 आहे. बाकी पुढचे कनेक्शन सेम टू सेम आहेत. बघा, या ठिकाणी जोडलेला आहे T2 आणि T6 म्हणजे T2 आणि T6 आयडेंटिकल आहेत आणि T1 आणि T5 आयडेंटिकल आहेत. या ठिकाणी T2 आणि T6चे जे काही आउटपुट टर्मिनल्स आहेत ते सेम पॉईंटला कनेक्ट केलेले आहेत. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन नीट समजून घ्या. या ठिकाणी T1 T2 T3 T4 T5 T6 हे 6 ट्रान्झिस्टर यूज केलेले आहेत आणि ही 6च्या 6 ट्रान्झिस्टर कोणत्या टाईपमध्ये आहेत?
तर NPN ट्रान्झिस्टर आहे. ठीक आहे. NPN ट्रान्झिस्टर कसा वर्क होतो हा पण बघितलेला आहे. ठीक आहे. आता नीट समजून घ्या. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला सांगायचं की बाबा आउटपुट जी आहे ती मेथड जी जोडलेली आहे आउटपुट साईडला ती टोटेम पोल स्टेज जोडलेली आहे. कशा पद्धतीने तर T3 डायोड D3 आणि T4 हे जे काही ट्रान्झिस्टरचा पॅटर्न जो आहे म्हणजे कोणता पॅटर्न तर हा पॅटर्न जो दिसतोय T3 T4 आणि D3 ह्या जोडणीच्या पद्धतीला काय म्हटलं जातं तर टोटेम पोल स्टेज असं म्हटलं जातं. नीट समजून घ्या. मी पुन्हा एकदा डायग्राम ही जी काही जोडणीची पद्धत आहे T3 D3 आणि T4 तर यामध्ये टोटेम पोल स्टेज आपण जोडलेली आहे किंवा आउटपुट जे आहे ती टोटेम पोल स्टेजने जोडलेली आहे. ठीक आहे. याचे ॲडव्हान्टेजेस लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितले होते की 2 ॲडव्हान्टेजेस आहे. पहिले ॲडव्हान्टेजेस काय की आउटपुट इम्पिडन्स कमी करतो आणि दुसरा ॲडव्हान्टेजेस काय तर आउटपुट इम्पिडन्स जर कमी झाला तर स्पीड वाढतं म्हणजेच काय प्रपोगेशन डिले कमी होतो. राईट. तर ह्या जे काय ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण बघितलेले आहेत. तर या ठिकाणी सुद्धा टोटेम पोल स्टेज आपण या ठिकाणी वापरलेली आहे. याचा डायोड D3चा उपयोग काय होतो तर T3 किंवा T4 ट्रान्झिस्टर T3 किंवा T4 यापैकी आपल्याला एकच कोणता तरी ट्रान्झिस्टर ऑन करता येतो. राईट. ॲट अ टाईम कोणता तरी एकच ट्रान्झिस्टर आपण ऑन करतो आणि आउटपुट फ्लक्च्युएट करतो म्हणजे आउटपुट 0 किंवा 1 देतो. जर ट्रान्झिस्टर T3 जर ऑन असेल बेसिकली लक्षात ठेवा ट्रान्झिस्टर T3 ऑन असेल म्हणजे इट ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच तर वरचं VCC कुठं जाईल आउटपुट साईडला जाईल म्हणजे आउटपुट काय येईल 1. ट्रान्झिस्टर T3 ऑन तर आउटपुट 1. राईट. आणि दुसरी कंडिशन काय असू शकते जर ट्रान्झिस्टर T4 ऑन झाला तर आउटपुट तुमचं येईल 0 म्हणजे काय हे ग्राउंडकडे जाईल आउटपुट साईडला जाईल. समजलं आहे सगळ्यांना. तर ही बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपण D1 D2 का वापरायचे तर रिंगिंग इफेक्ट जे की इनपुट फास्टली जर आपण चेंज केले 0 0 0 1 1 0 1 1 हे जर फास्टली चेंज झाले तर त्या ठिकाणी रिंगिंग इफेक्ट तयार होऊ शकतो आणि तो रिंगिंग इफेक्ट काढून टाकण्यासाठी अवॉइड करण्यासाठी आपण डायोड D1 आणि D2 वापरलेले आहेत. ठीक आहे. समजले सगळ्यांना. ते कसे जोडलेले आहेत बघा. डायोड D2 आपण टर्मिनल B साठी वापरलेला आहे आणि डायोड D1 हा आपण A टर्मिनलसाठी वापरलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी इनपुट दिसत आहे तुम्हाला A इनपुट आहे आणि B इनपुट आहे आणि आउटपुट आहे Y. समजलं आहे. ठीक आहे. आता आपण याच्या वर्किंगकडे जाऊयात. ठीक आहे. वर्किंगमध्ये काय होऊ शकतं तर ट्रूथ टेबलकडे बघा. वर्किंगमध्ये आपण इनपुट्स देणार आहे 0 0 0 1 1 0 आणि 1 1. याच्यामध्ये 0 0 साठी फक्त एकच कंडिशन किंवा आउटपुट जे आहे ते 1 आहे. म्हणून आपण काय करूयात पहिल्या केसमध्ये वेन A इज 0 अँड B इज 0 देन. ठीक आहे. पहिल्या केसमध्ये का घेऊयात जर तुमचा A 0 असेल अँड B 0 असेल त्यावेळेस काय होते बघा. नीट समजून घ्या. कोण ऑन कोण ऑफ एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पेन चेंज करतो मी आता. ओके. नीट समजून घ्या. बघा जर तुमचा A 0 असेल आणि B 0 असेल तर काय होईल A 0 B 0. या ठिकाणी A जर 0 असेल तर T1च्या इमिटरला तर काय झालं T1च्या इमिटरला काय भेटला ग्राउंड सप्लाय भेटला म्हणजे 0 म्हणजे ग्राउंड. राईट. इमिटरला ग्राउंड असावा लागतो. इमिटरला जर ग्राउंड भेटला तर काय होईल तुमचा ट्रान्झिस्टर ऑन होईल. T1 ऑन झाला. T1 ऑन झाला तर त्याच्या कलेक्टर व्होल्टेजला काय व्होल्टेज क्रिएट होईल तर 0 व्होल्टेज क्रिएट होईल. राईट. ट्रान्झिस्टर ऑन. नीट समजून घ्या. परत एकदा मी दुसरीकडे समजून सांगतो तुम्हाला. ट्रान्झिस्टर आहे हा. राईट. ट्रान्झिस्टर जर ऑन झाला तर इट ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच. राईट. हा जर क्लोज स्विच क्रिएट करत असेल तर या ठिकाणी कलेक्टर आहे या ठिकाणी इमिटर आहे. इमिटर नेहमी ग्राउंडला कनेक्ट असावा. त्या ठिकाणी A टर्मिनल आपण इथे जोडलेला आहे इमिटरला. इमिटर जर 0 दिलं आपण याचा अर्थ तो काय ग्राउंडला आहे. राईट. आणि जर 1 असेल याचा अर्थ काय तर इथे VCC आहे. राईट. आणि कलेक्टरला काय असावं लागतं तर VCC असावा लागतो. तो आपण सगळीकडे कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. तर बेस काही असू द्यात. बघा बेसकडे जायला नको आपण. तर जर तुमचा ट्रान्झिस्टर ऑन झाला रे झाला तर काय होतं आहे
तुमचा इट ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच, आणि जर तो क्लोज स्विच झाला तर खालचं ग्राउंड जे आहे ते आउटपुट साईडला जातं, म्हणजे काय 0 आउटपुट देतं. ठीक आहे. जनरली ते त्या ठिकाणी बेस तुमचा या ठिकाणी 1च असेल. ठीक आहे. आणि जर तुमचा बेस 0 असेल तर तुमचं आउटपुट काय येतं, इथे तुमचा जो काही ट्रान्झिस्टर आहे तो काय होतो, ऑफ होतो ज्यावेळेस तुमचा बेस हा 0 असेल त्यावेळेस. ठीक आहे. बेस 0 जर असेल तर ट्रान्झिस्टर तुमचा ऑफ होतो, इट ॲक्ट ॲज अ ओपन स्विच, आणि तो जर ओपन स्विच झाला तर काय होतं आहे, खालचं ग्राउंड आता वरती जाऊ शकतं आहे का, नाही जाऊ शकत. म्हणजेच आउटपुटला काय येणार आहे, तुमचं वरच्या बाजूने VCC येणार आहे, म्हणजे 1 येणार आहे. हे बेसिकली लक्षात ठेवा. ट्रान्झिस्टर ऑन तर आउटपुट 0, राईट, आणि ट्रान्झिस्टर ऑफ तर आउटपुट 1. ठीक आहे. आणि अजून एक, बेस 1, बेस जर 1 असेल तर ट्रान्झिस्टर ऑन होतो, आणि बेस जर 0 असेल तर ट्रान्झिस्टर ऑफ होतो. ठीक आहे. परत या डायरेक्ट आपल्या मेन कन्सेप्टकडे या. या ठिकाणी तुमचा T1 काय झाला, ऑन झाला, कारण का ग्राउंडला त्याच्या बेसला तर हाय व्होल्टेज भेटतच होतं. दुसरी गोष्ट काय की त्याचा इमिटरला ग्राउंड भेटतं आहे की नाही भेटत. जर 0 असेल तर याचा अर्थ ग्राउंड भेटला तर तो काय झाला, T1 ऑन झाला. T1 ऑन तर आउटपुटला काय आलं, कलेक्टरला काय आलं, व्होल्टेज जे आलं ते काय आलं, 0 आलं. ते कोणाला गेलेलं आहे, हे 0 तर T2ला गेलेलं आहे, राईट. इथे कोणताही कनेक्शन नाही आहे. T2ला ते काय गेलं, 0 गेलं. ठीक आहे. मग T2 काय होईल, ट्रान्झिस्टरच्या बेसला, T2 ट्रान्झिस्टरच्या बेसला काय भेटलं, 0 भेटलं. काय झालं, ट्रान्झिस्टर काय होईल, ऑफ. ट्रान्झिस्टर झाला ऑफ. ट्रान्झिस्टर जर ऑफ असेल T2 तर कलेक्टर व्होल्टेजला काय व्होल्टेज क्रिएट होईल, 1 व्होल्टेज क्रिएट होईल. ते होऊन कोणाला जाईल, T3ला जाईल, राईट, ट्रान्झिस्टर T3ला. ठीक आहे. आता दुसरी केस बघूयात की बी जर 0 असेल तर काय होईल, तर जसं T1 काय झाला, ऑन झाला, तसाच T5 सुद्धा काय होईल, ऑन होईल, कारण त्याच्या इमिटरला काय भेटला, ग्राउंड व्होल्टेज भेटला. ऑन झाला तर काय होईल, T6 काय होईल, हा ऑन झाला, त्याच्यामुळे याच्या कलेक्टर व्होल्टेजला काय भेटलं, 0, त्याच्यामुळे T6 काय झाला, ऑफ, राईट. T6 जर ऑफ तर आउटपुट व्होल्टेज इथे कलेक्टरला काय व्होल्टेज तयार होईल, 1 व्होल्टेज. हे 1 अधिक हे 1 काय होईल, 1 म्हणजेच काय, T3ला काय जाईल, 1 व्होल्टेज जाईल, म्हणजे बेसला, म्हणून T3 काय होईल या ठिकाणी, ऑन होईल, राईट. आणि T4 काय होईल या ठिकाणी, ऑफ होईल, कारण त्याला कोणताही सप्लाय भेटत नाही, त्याच्या बेसला 0 व्होल्टेज जात आहे, राईट. ऑफ असल्यामुळे खाली व्होल्टेज येणार नाही, त्या ठिकाणी हा ऑफ राहील, इट ॲक्ट ॲज अ ओपन स्विच, आणि हा काय झाला, क्लोज स्विच, त्याच्यामुळे इकडे तुम्हाला काय भेटेल, आउटपुट 1, राईट. किंवा A0 आणि B0 असताना आउटपुट आलं तुमचं 1. समजलं सगळ्यांना. पुन्हा एकदा आपल्या डायग्रामकडे बघा. A0 B0 असताना तुमचं आउटपुट काय आलेलं आहे, या ठिकाणी 1. समजलंय. ठीक आहे. मी आता परत अंडू करतो सगळं, कारण आपल्याला परत दुसऱ्या केस बघायच्या आहेत. आता थोडंसं फास्ट बघूया आपण. ठीक आहे. थोडंसं फास्ट जाऊ आपण आता. नेक्स्ट केसमध्ये काय होईल बघा. नेक्स्ट केस 0-1, A0 आहे, B1 आहे. ए जर 0 असेल तर मगाचीच केस होईल, हा काय होईल, ऑन जर असेल तर इथे 0 क्रिएट होईल. T2 काय होईल, ऑफ. T2 ऑफ तर आउटपुट व्होल्टेज या ठिकाणी कलेक्टरला काय होईल, 1 व्होल्टेज क्रिएट होईल. तसं जर इथे 1 जर असेल, इमिटरला 1 भेटतो, याचा अर्थ काय, तुमचा T5 काय होईल, ऑफ होईल, कारण त्याच्या इमिटरला हाय व्होल्टेज भेटतं आहे, तिथे ग्राउंड भेटायला पाहिजे, मात्र ते हाय व्होल्टेज भेटते म्हणून तो ऑफ होईल. म्हणजे आउटपुट जे कलेक्टरला काय भेटेल, 1 व्होल्टेज भेटेल, ते 1 कुणाला जाईल, T6ला जाईल. T6 काय होईल, ऑन. T6 जर ऑन तर कलेक्टर व्होल्टेज 0. बघा या ठिकाणी या पॉईंटच्या इथे तुम्हाला 1 आणि 0 असे 2 व्होल्टेज क्रिएट झालेले दिसतात. ते एकमेकांना काय होतात, कॅन्सल. म्हणजेच काय, आउटपुट काय येईल, T3कडं 0 येईल. आणि जर ते 0 आलं, बघा या पॉईंटला 1 आलं आहे आणि 0 आलं आहे, तर ते त्या ठिकाणी काय होईल, 1 आणि 0चं 0 होईल. आणि 0 जर भेटलं T3ला, त्यामुळे तुमचा T3 काय झाला, ऑफ झाला, म्हणजेच इट ॲक्ट ॲज अ ओपन स्विच, राईट. आणि T4 काय झाला, या ठिकाणी बघा,
हा T6 ऑन असल्यामुळे हे 1 व्होल्टेज कुठे जाईल, या T4कडे जाईल आणि T4ला 1 भेटल्यामुळं T4 काय झाला, ऑन. आणि T4 जर ऑन तर काय झालं, इट ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच, म्हणजेच खालचं ग्राउंड कुठे जाईल आता, आउटपुट साईडला. म्हणजे काय, आउटपुट काय भेटेल, 0. समजले सगळ्यांना. केव्हा 0-1 असताना आउटपुट व्होल्टेज काय आलं, 0-1 असताना आउटपुट व्होल्टेज आलं 0. ती आपण कन्सेप्ट बघितलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट केस. ठीक आहे, मी पुन्हा एकदा पुसतोय सगळं. 0-1ला आउटपुट भेटलं 0, राईट. ते आपण या ठिकाणी चेक केलं. 0-1ला आउटपुट भेटलं 0 आणि सगळ्याच केसमध्ये आता 0 आउटपुट येणार आहे. नेक्स्ट केस आहे ए जर 1 असेल आणि बी जर 0 असेल तेव्हा. ए जर 1 आणि बी जर 0 असेल तर काय होईल, T1 काय होईल आता या ठिकाणी, ऑफ होईल. कारण का, त्याच्या इमिटरला हाय व्होल्टेज भेटते म्हणून हा ऑफ. हा ऑफ जर असेल तर कलेक्टर व्होल्टेजला काय तयार होईल, T1च्या कलेक्टरला 1 तयार होईल. ते कोणाला जाईल, T2च्या बेसला, म्हणजे तिथे 1 भेटेल. हा काय होईल आता, ऑन. हा जर ऑन होत असेल तर या ठिकाणी काय होईल, 0 व्होल्टेज क्रिएट होईल, राईट. नेक्स्ट, इथे T5 जो आहे तो T5च्या इमिटरला काय भेटतं तुम्हाला, 0 भेटते. म्हणजे या ठिकाणी T5 काय होईल, ऑन. आणि जर तो ऑन तर कलेक्टर व्होल्टेज 0, राईट. ते जर 0 असेल तर T6 काय होईल, या ठिकाणी ऑफ होईल. आणि ऑफ जर असेल तर त्याच्या कलेक्टर व्होल्टेजला काय होतं, 1 व्होल्टेज क्रिएट होतं, राईट. फक्त एवढंच लक्षात ठेवा, ट्रान्झिस्टरच्या बेसला काय आहे आणि इमिटरला काय आहे. इमिटरला जर 0 असेल ट्रान्झिस्टर ऑन होण्याची शक्यता आहे, राईट. बेसला जर 1 आलं आहे तर काय होईल, ट्रान्झिस्टर ऑन, राईट. ट्रान्झिस्टर ऑन तर कलेक्टर व्होल्टेजला काय, 0 व्होल्टेज, ठीक आहे. आणि ट्रान्झिस्टर जर काय तुमचा ऑफ असेल का, कारण त्याच्या बेसला काय येईल, 0 व्होल्टेज. तो ऑफ असेल तर त्याच्या कलेक्टर व्होल्टेजला काय येईल, 1 व्होल्टेज क्रिएट होईल. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावरच चालायचं सगळं आपल्याला, ठीक आहे. नेक्स्ट, मी पुन्हा एकदा ह्या केसेस थोड्याशा बदलतो. आपल्या मेन मुद्द्याकडे येऊयात. ठीक, बघा या ठिकाणी तुमचा इथे या पॉईंटपाशी तुमचं एका ठिकाणी T6मुळे 1 व्होल्टेज आलं आहे आणि T2मुळे 0 व्होल्टेज आलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा 1 आणि 0 विरुद्धाभास आहे. म्हणजे पुन्हा एकदा आउटपुट जे आहे ते काय येणार आहे, 0 येणार आहे. कारण 0-1 कॅन्सल होतील आणि या ठिकाणी T3ला काय भेटेल तुम्हाला, 0 व्होल्टेज भेटेल. आणि 0 व्होल्टेज भेटल्यामुळे काय होईल, या ठिकाणी तुमचा T3 हा काय असेल, ऑफ असेल. आणि तो जर ऑफ, इट ॲक्ट ॲज अ ओपन स्विच. आणि ओपन स्विच असल्यामुळे त्या ठिकाणी कोणता करंट फ्लो होणार नाही. आता T4 काय होतो आहे बघा. T4 कोणामुळे ऑन होईल, तर T2मुळे ऑन होईल. कारण T2च्या बेसला 1 होतं, ते 1 कुठे येईल आता, T4ला येईल. आणि T4ला आल्यामुळे त्या ठिकाणी T4 जो आहे तो काय होईल, ऑन होईल. इट ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच. आणि क्लोज स्विच झाल्यामुळे आता आउटपुट काय कुठे जाईल, ग्राउंड थ्रू आउटपुटला 0 मिळेल, ठीक आहे. केव्हा, ज्यावेळेस 1-0 असताना आउटपुट येईल 0, बरोबर. चला परत एकदा रिपीट जाऊयात. शेवटची केस आपल्याला बघायची आहे. ठीक आहे. लास्ट केस. आता लास्ट केसमध्ये काय होतंय बघा. ठीक आहे. लास्ट केसमध्ये काय होईल की तुमचा ए सुद्धा काय होईल, आता 1 आहे आणि बी सुद्धा काय होईल, 1. A1 आणि B1 असताना इमिटरला मात्र दोघांच्याही बघा, T1च्या आणि T5च्या इमिटरला हाय व्होल्टेज मिळते. म्हणजे दोघे पण काय होतील, या ठिकाणी ऑफ होतील. दोघे पण ऑफ. त्याच्या कलेक्टरला काय व्होल्टेज क्रिएट होईल, 1-1, राईट. या ठिकाणी पण 1 होईल, या ठिकाणी पण 1 होईल. त्यामुळे T2 आणि T6 काय होतील, या ठिकाणी दोघे पण ऑन होतील. ऑन जर झाले तर त्याच्या कलेक्टर व्होल्टेजला 0, या ठिकाणी T6चं 0 आणि T2चं 0, 0-0 म्हणजेच ते काय असेल, 0. कोणासाठी, बेस ऑफ T3च्या बेसला काय भेटेल, या पॉईंटला काय भेटेल, 0 व्होल्टेज भेटेल. 0 व्होल्टेज म्हणजे इट ॲक्ट ॲज अ ओपन स्विच. बेसला जर 0 म्हणजे ओपन स्विच म्हणजे ऑफ. म्हणजे T3 तुमचा काय असेल, ऑफ असेल.
मात्र या ठिकाणी दोघेही ऑन असतील म्हणजे 1 1 व्होल्टेज कोणाला जाईल, या थ्रू किंवा या थ्रू, दोघांच्या थ्रू T4ला मिळेल आणि 1 व्होल्टेज मिळाल्यामुळं इट ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच, म्हणजे तो काय होईल, ऑन होईल आणि आउटपुटला काय देईल, ग्राउंड देईल. म्हणजे तुम्हाला आउटपुटला काय भेटेल, 0 व्होल्टेज मिळेल. समजलं आहे सगळ्यांना. आपण ह्या सगळ्या केसेस चेक करून बघितल्या की 0 0 असताना आउटपुट 1 येतं, 0 1 असताना 0 येतं, 1 0 असताना 0 आणि 1 1 जात असताना 0. म्हणजे ह्या तीनही केसेसमध्ये आउटपुट जे आहे ते 0 येतं आणि 0 0 असताना मात्र आउटपुट 1 येतं. ह्या तीनही किंवा चारही केसमध्ये आपण बघितलं की ही डायग्रॅम कोणासारखी वर्क होते, तर TTL किंवा नॉर गेटसारखी वर्क होते आणि म्हणून ही ट्रान्झिस्टर नॉर गेटची सर्किट डायग्रॅम आहे असं प्रूव्ह होतं. समजले सगळ्यांना या ठिकाणी. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपल्याला पुढचा जो टॉपिक आहे या चॅप्टरमधला त्याचं नाव आहे ओपन कलेक्टर TTL. म्हणजे आपण टोटेम पोल स्टेज बघितली, या ठिकाणी टोटेम पोल स्टेज वापरली होती, तर त्या ठिकाणी आपण दुसरी स्टेज वापरतोय, त्याला म्हटलं जातं ओपन कलेक्टर TTL किंवा ओपन कलेक्टर स्टेज. ठीक आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.